नमस्कार मित्रांनो, कथा मंथनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला विषय अत्यंत खास आहे. जगन्नाथपुरीचे सर्वात मोठे रहस्य. पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. जगन्नाथपुरी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेली एक परम पवित्र आणि तितकीच रहस्यमयी नगरी. तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की जगन्नाथपुरी म्हणजे केवळ भगवान जगन्नाथ, त्यांची लाडकी बहीण सुभद्रा आणि मोठे भाऊ बलभद्र यांचे भव्य मंदिर. पण थांबा, या पवित्र नगरीच्या उदरात एक असे अद्भुत रहस्य दडलेले आहे, ज्याच्याबद्दल बाहेरील जगाला फारशी माहिती नाही. आज आपण अशा एका देवतेच्या अचंबित करणाऱ्या कथेच्या प्रवासाला निघणार आहोत, जे स्वतः भगवान जगन्नाथांच्या अथांग संपत्तीचे, त्यांच्या गुप्त खजिन्याचे अधिकृत रक्षक आहेत. ही कथा आहे एका गुप्त महादेवाची, एका अशा रहस्यमय शिवलिंगाची, जे वर्षातील 364 दिवस पूर्णपणे पाण्याखाली एका अनोख्या जलसमाधीमध्ये मग्न असते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. पाण्याखालील महादेव. या कथेचे प्रत्येक पान जसजसे उलगडत जाईल तसतसा तुमचा विश्वास अधिक दृढ होईल आणि अंगावर रोमांच उभे राहतील. चला तर मग काळाच्या चक्रातून मागे जात आपण त्रेतायुगात पोहोचूया. त्रेतायुगाचा तो काळ जेव्हा प्रभू रामचंद्र माता सीतेच्या विरहाने अत्यंत व्याकुळ होऊन जंगलात भटकत होते. रावण माता सीतेचे अपहरण करून गेला होता आणि प्रभू राम आपल्या पत्नीच्या शोधात संपूर्ण भारतभर फिरत होते. याच प्रवासादरम्यान प्रभू रामचंद्र त्यांचे बंधू लक्ष्मण यांच्यासोबत या पवित्र नगरीत म्हणजेच आजच्या जगन्नाथपुरीच्या भूमीवर येऊन पोहोचले. त्यावेळी या परिसराला शंख क्षेत्र असे म्हटले जायचे. माता सीतेच्या विरहाचे दुःख रामाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. या दुःखद आणि कठीण प्रसंगात त्यांना भगवान शिवाची, आपल्या आराध्य देवतेची पूजा करण्याची तीव्र इच्छा झाली. रामाला महादेवाची उपासना करून त्यांच्याकडून शक्ती आणि मार्गदर्शन हवे होते. परंतु त्या घनदाट अरण्यात आणि अनोळखी प्रदेशात महादेवाची पिंड किंवा शिवलिंग कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. रामाची ही व्याकुळता तिथे राहणाऱ्या शबर म्हणजेच आदिवासी समाजातील काही निष्पाप भक्तांनी पाहिली. या आदिवासी बांधवांकडे ना कोणते मोठे राजवाडे होते, ना कोणती मौल्यवान रत्ने. त्यांच्याकडे होती ती फक्त निस्सीम भक्ती आणि निसर्गाने दिलेली संपत्ती. प्रभू रामांची अडचण पाहून या शबर बांधवांनी अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने रामांना एक दुधी भोपळा आणून दिला. होय, एक साधासा दुधी भोपळा. प्रभू रामांनी त्या आदिवासी बांधवांच्या निर्मळ प्रेमाचा अत्यंत आदराने स्वीकार केला. रामांनी त्या दुधी भोपळ्यालाच साक्षात महादेवाचे प्रतीक मानले. त्यांनी त्या दुधी भोपळ्याचीच शिवलिंगाच्या रूपात विधिवत स्थापना केली आणि अत्यंत भक्तिभावाने महादेवाची आराधना सुरू केली. ज्या प्रेमाने आणि निष्ठेने रामाने ती पूजा केली, त्यामुळे साक्षात महादेव तिथे प्रसन्न झाले. दुधी भोपळ्याला या भागात लौकी असे म्हटले जाते. प्रभू रामांनी ज्या महादेवाची लौकीच्या रूपात पूजा केली, ते महादेव लौकनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. काळाच्या ओघात लोकांच्या मुखातून या लौकनाथाचे नाव बदलत गेले आणि आज संपूर्ण जग या महादेवाला श्री लोकनाथ या नावाने अत्यंत श्रद्धेने पूजते. आता आपण प्रत्यक्ष त्या स्थानाकडे वळूया जिथे हे अद्भुत रहस्य आजही जिवंत आहे. जगन्नाथपुरीमध्ये श्री लोकनाथांचे एक अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर एका वेगळ्याच अलौकिक शांततेचा अनुभव येतो. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष गाभाऱ्यात पोहोचता आणि शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला तिथे कोणतेही शिवलिंग सहजपणे दिसत नाही. तुमच्या दृष्टीस पडते ते फक्त एका छोट्या कुंडासारख्या ठिकाणी साठलेले पाणी. हे पाणी नेमके कुठून येते, याचा स्रोत काय आहे, हे आज तागायत
कोणालाही खात्रीशीरपणे सांगता आलेले नाही. अशी एक अत्यंत दृढ आणि पवित्र मान्यता आहे की हे पाणी दुसरे तिसरे काहीही नसून साक्षात गंगा नदीचे पवित्र जल आहे. गंगा माता स्वतः एका गुप्त प्रवाहाच्या रूपाने तिथे प्रकट होते आणि महादेवाच्या त्या पवित्र शिवलिंगावर निरंतर अखंडपणे जलाभिषेक करत असते. विचार करा, किती अद्भुत दृश्य असेल ते. निसर्गाचा हा चमत्कार आणि ईश्वरी शक्तीचा हा खेळ पाहिल्यावर मानवी बुद्धी थक्क होऊन जाते. वर्षातील 365 दिवसांपैकी तब्बल 364 दिवस हे शिवलिंग या गंगेच्या पाण्याखाली पूर्णपणे बुडालेले असते. म्हणूनच याला गुप्त महादेव असे म्हटले जाते. भक्तांना एरवी फक्त त्या पवित्र जलाचे दर्शन घेता येते, साक्षात शिवलिंगाचे नाही. मग तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की जर हे शिवलिंग नेहमीच पाण्याखाली असते, तर मग भक्तांना महादेवाचे साक्षात दर्शन कधी आणि कसे मिळते? या प्रश्नाचे उत्तर एका अत्यंत पवित्र आणि खास दिवसात दडलेले आहे. तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीच्या अगदी काही दिवस आधी येणारी पंकोद्धार एकादशी. संपूर्ण वर्षात फक्त आणि फक्त याच एका दिवशी या गुप्त महादेवाचे रहस्य जगासमोर उलगडते. पंकोद्धार या शब्दाचा अर्थ समजून घेणे खूप गरजेचे आहे. पंख म्हणजे चिखल किंवा गाळ आणि उद्धार म्हणजे तो गाळ बाहेर काढणे. वर्षभर पाण्याखाली राहिल्यामुळे त्या शिवलिंगावर आणि आजूबाजूला जो नैसर्गिक गाळ किंवा साचलेला भाग असतो, तो या विशेष दिवशी अत्यंत काळजीपूर्वक आणि भक्तिभावाने बाहेर काढला जातो. पंकोद्धार एकादशीच्या मध्यरात्रीपासूनच मंदिरातील पुजारी एका अत्यंत कठीण आणि पवित्र विधीला सुरुवात करतात. गाभाऱ्यातील ते सर्व पाणी अत्यंत श्रद्धेने उपसले जाते. हळूहळू पाण्याची पातळी कमी होऊ लागते आणि वर्षातून एकदा, केवळ एका दिवसासाठी, तो गुप्त महादेव, ते लौकनाथांचे दिव्य शिवलिंग पाण्याबाहेर येते. तो क्षण अवर्णनीय असतो. हजारो, लाखो भाविक या एका क्षणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. जेव्हा पाणी पूर्णपणे काढले जाते आणि महादेवाची ती पवित्र पिंड भक्तांच्या दृष्टीस पडते, तेव्हा संपूर्ण मंदिर हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या गजराने दुमदुमून जाते. भक्तांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. तो एकच दिवस असा असतो जेव्हा प्रत्येक भक्ताला थेट त्या शिवलिंगाचे दर्शन घेता येते. तिथे स्वतःच्या हाताने फुले आणि बेलाची पाने अर्पण करता येतात. एकादशीचा तो संपूर्ण दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा नैसर्गिकरित्या तो गाभारा पाण्याने भरू लागतो आणि महादेव पुन्हा एकदा वर्षभरासाठी जलसमाधी घेतात. पण कथा इथेच संपत नाही. भगवान लोकनाथ आणि भगवान जगन्नाथ यांच्यातील नाते समजून घेतल्याशिवाय ही कथा पूर्ण होऊच शकत नाही. भगवान विष्णू आणि भगवान शिव हे दोन वेगळे देव नसून एकाच परमसत्याची दोन रूपे आहेत, हे या पुरी नगरीत पदोपदी जाणवते. भगवान जगन्नाथ हे विष्णूचे रूप आहेत आणि लोकनाथ हे शिवाचे रूप आहेत. पुरीमध्ये अशी गाढ श्रद्धा आहे की भगवान जगन्नाथ हे या संपूर्ण क्षेत्राचे राजा आहेत. पण या राज्याची आणि विशेषतः जगन्नाथांच्या अफाट खजिन्याची, ज्याला रत्नभंडार म्हटले जाते, त्याची राखण करण्याची जबाबदारी स्वतः भगवान लोकनाथांवर आहे. महादेव हे या शंख क्षेत्राचे क्षेत्रपाल म्हणजेच रक्षक आहेत. असे म्हटले जाते की भगवान जगन्नाथ दररोज रात्री अत्यंत गुप्तपणे आपल्या या प्रिय क्षेत्रपालाची भेट घेण्यासाठी येतात आणि त्यांच्यावर जलाभिषेक करतात. या दोन्ही दैवतांमध्ये इतके अथांग प्रेम आणि अद्वैत आहे की कोणताही भाविक जेव्हा जगन्नाथपुरीच्या यात्रेला येतो, तेव्हा त्याची यात्रा केवळ जगन्नाथांच्या दर्शनाने पूर्ण होत नाही. जगन्नाथांचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविकाला श्री लोकनाथ महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेणे अनिवार्य मानले जाते. जोपर्यंत भक्त या गुप्त महादेवाच्या चरणी लीन होत नाही, तोपर्यंत त्याला त्याच्या यात्रेचे पूर्ण फळ मिळत नाही, अशी इथली पूर्वापार चालत आलेली मान्यता आहे. ही कथा केवळ एका मंदिराची किंवा मूर्तीची नाही. ही कथा आहे निसर्ग आणि ईश्वराच्या अद्भुत मिलनाची.
ही कथा आहे एका साध्या दुधी भोपळ्यातून प्रकट झालेल्या महादेवाची आणि त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्या प्रभू रामांची. ही कथा आहे जल आणि शिवाच्या निरंतर चालणाऱ्या संवादाची. जेव्हा तुम्ही या कथेचा सखोल विचार करता तेव्हा तुम्हाला जाणवते की देव कोणत्याही विशिष्ट आकारात किंवा सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये अडकलेला नसून तो भक्ताच्या निर्मळ भावात वसलेला आहे. ज्याप्रमाणे पाणी महादेवाला वर्षभर गुप्त ठेवते त्याचप्रमाणे ईश्वरी सत्ता देखील या जगात गुप्तपणे पण निरंतर आपले कार्य करत असते. तुम्हाला ती डोळ्यांनी दिसणार नाही, पण जर तुमच्या मनात भक्ती असेल तर तुम्हाला त्या शक्तीचा अनुभव नक्कीच घेता येईल. जगन्नाथपुरीचा तो अथांग समुद्र आणि तिथेच जवळ विराजमान असलेले हे पाण्याखालील महादेव आपल्याला निसर्गाच्या आणि ईश्वराच्या विराट रूपाची जाणीव करून देतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कधी तुम्हाला जगन्नाथपुरीला जाण्याची संधी मिळेल तेव्हा त्या अफाट गर्दीत भगवान जगन्नाथांचे दर्शन तर नक्की घ्या, पण त्यानंतर थोडा वेळ काढून या गुप्त महादेवाच्या श्री लोकनाथांच्या मंदिरात जायला अजिबात विसरू नका. तिथे गेल्यावर त्या पाण्याच्या कुंडाकडे पाहत डोळे मिटा आणि प्रभू रामांनी स्थापन केलेल्या त्या दिव्य शिवलिंगाचे स्मरण करा. तुम्हाला जाणवेल की पाण्याखाली दडलेला तो महादेव आजही आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ तिथेच उभा आहे, शांत, अचल आणि रहस्यमय. मित्रांनो, जगन्नाथपुरीचे हे रहस्य आपल्याला शिकवते की भक्तीमध्ये कोणताही देखावा लागत नाही. प्रभू रामांच्या निस्सीम श्रद्धेने अर्पण केलेला तो साधासा दुधी भोपळा आणि गंगेच्या पाण्याखाली लपलेले ते महादेवाचे रूप हेच सिद्ध करते की ईश्वर केवळ खऱ्या भावाचा भुकेला आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही पुरीला जाल तेव्हा भगवान जगन्नाथांसोबतच या गुप्त महादेवाचे श्री लोकनाथांचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आजची ही रहस्यमयी कथा कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्रद्धेने हर हर महादेव किंवा जय जगन्नाथ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच आणखीन अनेक गूढ आणि रंजक पौराणिक कथांचा अनुभव घेण्यासाठी आपल्या कथा मंथन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.